हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आपण लास्ट चॅप्टर संपलेला आहे तिसरा. आपण काय केलं होतं, पहिलं लिनियर इक्वेशन घेतलं होतं, पुन्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं होतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन झाल्यानंतर आपण त्यानंतर तिसरा जे चॅप्टर घेतला होता ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन चॅप्टर घेतला होता. तर आता चौथा आहे फायनान्शियल प्लॅनिंग. हा दिसायला फक्त थोडा टफ दिसतोय, पण ऍक्च्युअली जर बघायला गेलं तर खूप इझी चॅप्टर आहे. फायनान्शियल इक्वेशन, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, जे का तुमचे पैसे वगैरे आहेत त्याचे जे काय म्हणजे पेमेंट असेल, कुणाला कुणाला काही वेगवेगळे इन्कम सोर्स असेल, ते इन्कम सोर्सची प्लॅनिंग कशी आहे, काय आहे, त्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी घेतात त्याच्यामध्ये जीएसटी वगैरे काय असतंय. जीएसटी म्हणजे काय नेमकं, तर जीएसटी म्हणजे काय, गुड सर्व्हिस अँड टॅक्स. आता हे जीएसटी आहे. जीएसटी म्हणजे काय, तुमचं गुड्स सर्व्हिस अँड टॅक्सेस किंवा टॅक्स. आयजीएसटी म्हणजे काय, इंटरनॅशनल ह्याला दोन प्रकारची जीएसटी असते, जे की महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या कोणतंही स्टेट असेल ते एक स्टेट साठी काय असते, जीएसटी असते. आणि अदर स्टेट मधून जर तुम्ही मटेरियल घेत असाल तर तुम्हाला ते काय करावं लागते, आयजीएसटी भरावं लागते, जे की इंटरनॅशनल गुड्स सर्व्हिस अँड टॅक्स आहे. जे की तुमचं मटेरियल जर आउट ऑफ स्टेट पाठवायचं असेल किंवा आउट ऑफ कंट्री पाठवायचं असेल तर त्यावर तुम्हाला काय लागणार आहे, आयजीएसटी लागणार आहे. जर तुम्ही आता फॉर एक्झाम्पल मी आपलं स्टेट घेतलं महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर मटेरियल द्यायचं असेल, घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, यावर जीएसटी पे करावं लागते. जीएसटी म्हणजे काय, गुड सर्व्हिस अँड टॅक्स. ज्यामध्ये की जीएसटी मध्ये सुद्धा तुम्हाला दोन प्रकार आहेत. जर जीएसटी जर बघायला गेलं तर जीएसटी मध्ये काय आहे तुमचं, सीजीएसटी आणि एस जीएसटी. सीजीएसटी म्हणजे काय, सेंट्रल जीएसटी आहे, जे की तुमच्या भारताने लावलेली, भारताचे म्हणजे जे आहे तर त्यांनी लावलेली आहे, भारतात देशाची जी काय जीएसटी असेल त्याला सीजीएसटी असते. आणि एस जीएसटी म्हणजे काय, तुमचे राज्य सरकारने लावलेली आहे. म्हणजे सेंट्रल सरकारने जे लावलेली आहे ते सीजीएसटी आणि स्टेट सरकार लावलेले जे आहे ते एसजीएसटी, जी की दोन्ही बी इक्वल असते. जेवढं तुमचं स्टेटचं सरकार लावलं तेवढं तुम्हाला सेंट्रल सुद्धा लावलं जातं. फॉर एक्झाम्पल आता सध्याच्या कंडिशन आपली काय जीएसटी एक तर 5% असते किंवा 18%. जी की ह्याच्या आधी प्रिव्हियस कशी होती ती 28% काही होती आणि काही जी होती ती 18% होती. पण आता 18%, 28% वरची काय झाली, सध्याच्या कंडिशन 18% आहे. आणि जे काय कन्झ्युमेबल आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टी असेल किंवा डेली यूजसाठी छोट्या मोठ्या गोष्टी असेल, काही गोष्टीवर काय केलं त्यांनी 5% लावलेली आहे जीएसटी. मग आता जर फॉर एक्झाम्पल जर 18% जीएसटी जर तुम्ही घेतली आहे, 18% जीएसटी मध्ये काय होणार आहे, 9% ही लागणार आणि 9% ही लागणार. जर फॉर एक्झाम्पल ही जर 5% घेतली तर इथं काय आहे, 2.5% लागणार आहे, ही 2.5% लागणार आहे. तसं जर बाहेरचं स्टेट असेल तर त्याच्यावर काय असतं, ती 18% असेल तर पूर्ण हे 18% आयजीएसटी लागणार. जर 5% असेल तर ती पूर्ण 5% त्याच यावर लागणार. त्याच्यामध्ये स्टेट सरकारचा काही राहत नाही, जे काय आहे ते इंटरनॅशनल गुड्स सर्व्हिस अँड टॅक्स मध्ये पूर्ण निघून जाते. तरी असे जे आहे ते दोन प्रकारचे जीएसटी आहेत, जे की एसजीएसटी आणि सीजीएसटी आहे. आता ही एसजीएसटी सीजीएसटी कशाच प्रकार, जीएसटी ची, आणि आयजीएसटी हा सेपरेट जीएसटी सारखा टाईप आहे, जो की आपल्याला आउट ऑफ स्टेट मटेरियल नेण्यासाठी किंवा आणण्यासाठी यूज केला जातो. सेम तुम्ही जर बघत असाल तर जीएसटी मध्ये काय असतं, तर पहिली जी दोन संख्या असतात,
आता ही जी पहिली दोन संख्या आहेत, ही दोन संख्या काय तुमचं जे काय स्टेट असेल, जसं की तुमचं भारत आपलं महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल किंवा मध्य प्रदेश असेल, हे जे छत्तीसगड असेल, हे जे आहे तुमचं हे स्टेट नुसार चेंज होत राहणार. नंतरचे जे आहे 10 संख्या, या 10 संख्या काय तुमच्या ह्या पॅन कार्ड असते ते. हे तुमचं स्टेट राहणार, हे तुमचं पॅन राहणार. त्यानंतर हे जे आहे ते तुमचं किती आहे नंबर ऑफ रजिस्ट्रेशन किती असणार ते असणार आहे. आणि हे तुमचं जे आहे झेड, हे आहे ते कॉमन असते. आणि हे जे आहे ते तुमचं व्हॅलिडिटी साठी असते. म्हणजे हे 10 2 12 12 3 15, जे काय तुमचं जीएसटी कोड असतो तो 15 अंकीचा असतो. प्रत्येकाचा जे एक जे काय तुमचं कंपनी असेल किंवा तुमचा एखादा फर्म असेल तर प्रत्येक फर्मला एक कंपल्सरी जीएसटी नंबर वेगवेगळा असते. प्रत्येकाचा हा सेपरेट राहतो. त्याच्यामध्ये पहिले 2 जे कोड आहेत ते तुमच्या स्टेट साठी राहतात. नंतरचे 10 जे आहेत ते तुमचे ते पॅन कार्ड साठी असतात. नंतरचं हे काय आहे ते नंबर ऑफ रजिस्ट्रेशन असते. नंतर झेड एक कॉमन असतो प्रत्येकाला. आणि हा शेवटचा जे आहे ते ज्यावेळेस तुम्ही जीएसटी नंबर हा जीएसटी पोर्टलवर टाकता ना तर त्याच्या व्हॅलिडिटी दाखवून देतो तो. हे झाला तुमचा जीएसटी कोड. जीएसटी मध्ये तुम्हाला काय सांगितलंय, गुड सर्व्हिस आणि टॅक्स आहे. त्याच्यामध्ये जर तुमचे स्टेट अंडर स्टेट असेल तर ते जीएसटी येणार, आणि आउट ऑफ स्टेट असेल तर तुमचा आयजीएसटी लागू होणार. हे झालं तुमचं बेसिक. नंतर आता बाकी आपण पुढे जाऊया. तर बाकी तुम्हाला काय यांनी सांगितलेले आहे बुक मध्ये जर बघितले तर तुम्ही खाद्यपदार्थ सांगितलेले आहेत. ह्याच्यावर काय वर 2.5%, काय वर 14, काय वर 9, काय वर 6. पण सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर मॅक्झिमम गोष्टीवर एक तर 5% जीएसटी असते, नाही तर 18% असते. पहिल्या 28% आता राहिलेली नाहीये, ती कट करून टाकली आणि कमी केलेली आहे. तर आता आपण जाऊया आता पुढच्या चॅप्टर ह्याच्यावर एक्सरसाइज वर. जर कुणाला काही अजून डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, कमेंट करून मला विचारू शकताय. आता यांनी काय कॉलम दिलेला आहे ऍज पर लास्ट म्हणजे 2017 साली ती काय जीएसटी ज्यावेळी चालू झाली होती त्यावेळेस हा कॉलम दिलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत ज्या की त्याच्या कशा कशावर त्यांनी सांगितले जीएसटी आहे, कशावर नाहीये, किंवा किती टक्के. तर आता सध्याच्या कंडिशनला थोडा टेबल चेंज झालेला आहे. पण जर एक्झामच्या दृष्टीने बघितलं तर आपल्याला हा टेबल बघावा लागेल. त्याच्यानंतर आता डायरेक्ट आपण जाऊ तर क्वेश्चनवर. फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, पवन मेडिकल सप्लाय मेडिसिन ऑन सेम मेडिसिन द रेट ऑफ जीएसटी इज 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ द सीजीएसटी आणि एसजीएसटी. म्हणजे सरळ सरळ त्यांनी सांगितलं की पवन मेडिकल म्हणून एक सप्लायर आहे की तो जो आहे तो सेम रेटवर विथ जीएसटी मटेरियल विकून देतो. जे की ते जीएसटी किती आहे त्यांनी सांगितली 12% जीएसटी सांगितली. म्हणजे जे प्रत्येक मेडिकल जे आहे ते पवन मेडिकलचं तर त्याच्या प्रत्येक आयटमवर ही 12% जीएसटी आहे. जर 12% जीएसटी जर आपल्याला म्हणलं तर त्याच्यामध्ये काय होतंय, जीएसटी किती सांगितलं 12%. तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की ज्यावेळेस तुमची जीएसटी असेल, जीएसटी वर जी काही एसजीएसटी असेल म्हणजे काय स्टेटची जीएसटी आणि सेंट्रलची जीएसटी ही कधी बी हाफ हाफ असते. म्हणजे तुमचं काय जीएसटी इक्वल टू 1/2 एसजीएसटी इक्वल टू 1/2 सीजीएसटी. म्हणजे तुमचं काय जीएसटी इक्वल टू जीएसटी किती 12% आहे ना. 12% म्हणजे काय तुमचे हाफ जीएसटी आणि हाफ बाय हे डबल होईल. म्हणजे तुमची काय एसजीएसटी असेल किंवा सीजीएसटी असेल याच्या डबल काय असते एसजीएसटी असते. म्हणजे सीजीएसटी इक्वल टू 1/2 जीएसटी. सेम इकडे
SGST इक्वल टू CGST इक्वल टू 1/2 SGST. म्हणजे हे जे दोन आहेत ते कॉमन करा वापरून इकडे केलं तर 1/2 होते. म्हणजेच 1/2 इंटू किती सांगितली 12% म्हणजे 6 म्हणजे 6%. म्हणजे तुमची CGST आणि SGST, CGST इक्वल टू किती आहे 6% आहे आणि SGST इक्वल टू 6% आहे. म्हणजे मेडिकल पवन मेडिकलनी जे काय तुमचं मटेरियल सप्लाय करतोय त्यावर सेंट्रलने किती 6% जीएसटी लावली आणि स्टेटनी 6% जीएसटी लावलेली आहे. एक ध्यानात ठेवायचं की ज्यावेळेस CGST असेल किंवा SGST इक्वल टू काय 1/2 GST. म्हणजे तुमची CGST असेल किंवा SGST असेल तरी हाफ ऑफ GST असेल. त्यानंतर त्यांनी सांगितले की ऑन सर्टन आर्टिकल ऑफ इफ रेट ऑफ GST is 9% CGST then what is the rate of GST and what is the rate of GST. म्हणजे त्यांनी सांगितले की एक सर्टन आर्टिकल आहे त्याची CGST म्हणजे काय सेंट्रल GST त्यांनी 9 सांगितले. जर सेंट्रल GST म्हणजे CGST इक्वल टू 9 असेल तर आपल्याला माहिती आहे CGST इक्वल टू काय SGST आहे. म्हणजे CGST 9% असेल तर SGST सुद्धा 9% आहे. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की GST इक्वल टू डबल काय आपल्याला त्याची CGST असेल किंवा डबल SGST आहे. म्हणजेच तुमची जर त्यांनी CGST इक्वल टू 9% दिला असेल तर त्याचं SGST इक्वल टू CGST इक्वल टू 9% आहे. आणि तुम्हाला हे पण सांगितलं होतं की GST इक्वल टू डबल CGST इक्वल टू डबल SGST. म्हणजेच काय 9 दोन्ही 18% तुमची काय येणार आहे GST येणार आहे. म्हणजे तुमची CGST जर 9% असेल तर SGST 9% येणार आणि GST जी आहे ते तुमची 18% येऊन जाणार. त्यानंतर सांगितलंय की रिअल पेंट एक मिनिट त्यांनी सांगितलं मिस रिअल पेंट सोल्ड 2 टीन्स ऑफ लेचर पेंट अँड टॅक्सेबल व्हॅल्यू 28. म्हणजे त्यांनी काय केलं दोन पेंटचे डबे घेतले तर एकाची व्हॅल्यू जी आहे ती 2800 आहे. म्हणजे वन पेंट किती आहे तुम्हाला 2800 सांगितलंय. म्हणजे क्वांटिटी किती आहे 2 आहे आपली. जर 2 पेंट घेतलं तर किती येणार आहे त्याच्यावर 5600. तर ही आहे विदाउट जीएसटी तुम्हाला व्हॅल्यू सांगितलेली आहे. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय तुमची विदाउट जीएसटी असणार आहे. जर पुढे बघूया काय सांगितलंय इफ रेट ऑफ जीएसटी इज 20%. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय जीएसटी रेट हा किती सांगितलाय 28% त्यांनी सांगितलेला आहे. देन द फाइंड आउट द सीजीएसटी आणि एसजीएसटी चार्ज. म्हणजे ह्याच्यामध्ये काय सीजीएसटी इक्वल टू किती आहे 14% आणि एसजीएसटी किती आहे 14%. तर टॅक्सेबल व्हॅल्यू किती सांगितले 5600. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इथं जीएसटी रेट काढायचं सांगितलं तर जीएसटी व्हॅल्यू जर काढायचं जर म्हणलं तर तुमची जी काय अमाऊंट आहे 5600 इंटू किती आहे 28/100 करायचं. जर हे डबल शून्य जर कट झालं म्हणजे तुमचं किती येणार आहे इथं 28 गुणिले 56 येणार. म्हणजे 56 28 8 48 4 8 म्हणजे 40 आणि 4 44 6 दुनी 12 5 दुनी 10 10 ने 11 म्हणजे 8 4 2 6 5 1568. म्हणजे तुमची जी काय जीएसटी अमाऊंट येणार आहे ती किती येणार आहे 1568. जर त्याला जर डिवाइड व्हा आता आपल्याला तुम्हाला माहिती आहे तर हे तर काय सीजीएसटी इक्वल टू एसजीएसटी इक्वल टू 1/2
जीएसटी म्हणजे 1/2 इंटू 1568 म्हणजे आता 1568 जर म्हणलं तर 784 हे तुमचं सीजीएसटी आणि एसजीएसटी आली आहे. तर डबल एकदा मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला एक पेंट सांगितलं होता. एक पेंटची कॉस्ट होती 2800 रुपये. त्यांनी आपल्याला 2 पेंट घेतले होते. 2 पेंट घेतल्यामुळे काय झाले 5600 त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू झाली म्हणजे विदाऊट जीएसटी 5600. तर त्यांनी सांगितलं होतं जीएसटी रेट किती सांगितलं होतं 28% त्याच्यावर जीएसटी असेल म्हणजे सीजीएसटी आणि एजीएसटी किती असणार आहे 99% राहणार आहे. त्याच्यामुळं आपण इथं सॉरी 14% राहणार कारण 28 चे हाफ किती होते 14. मग आपण जीएसटी व्हॅल्यू काढण्यासाठी काय केलं जे काय आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू दिली आहे त्याला इंटू जीएसटी दिली आहे. जीएसटी किती इथं 28% आहे. पर्सेंट मध्ये असल्यामुळे काय केलं आपण त्याला डिवाइड बाय 100 केलं. मग 100 करून 0 कट केलं 28 गुणिले 56 जर केलं तर किती व्हॅल्यू आली 1568. म्हणजे तुमची टोटल जी जीएसटी आहे तर ती किती असणार आहे 1568. जर आता तुम्हाला जर म्हणायचं असेल की ती व्हॅल्यू त्याला किती रुपयाला पडले तर अमाऊंट विथ जीएसटी जर इकडे घेतलं तर 5600 प्लस 1568. जर 1568 जर बघितलं तुम्ही तर 68 65 11 5 1 7 म्हणजे 7168 त्याची काय होणार आहे टोटल अमाऊंट होणार आहे. जर विथ जीएसटी जर घेतलं म्हणजे त्या 2 पेंट वर तुम्हाला टोटल 7168 रुपये देणं आहे असं म्हणायचं. तर अशा प्रकारे इथं क्वेश्चन संपलेला आहे. तुम्हाला सांगितलं मी की त्याची जीएसटी रेट किती आलेला आहे त्याची एसजीएसटी सीजीएसटी काढली आणि टोटल त्याचं विथ जीएसटी अमाऊंट सुद्धा मी कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे. आता जे काय पुढचे एक्झाम्पल राहिले तर ते काय करू आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. तर जर तुम्हाला काय समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा मला मेसेज सुद्धा करू शकताय. माझा नंबर आहे 7447737871. जर तुम्हाला अजून काही चेंजेस वाटत असेल किंवा याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही ते पण क्लिअर करू शकताय. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना आणि लाईक आणि कमेंट सुद्धा करा तुम्ही. चालतं मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.